So basically today is the 10th day of my vlog, and there is something different that we are going to do today. We are going to be vlogging in Marathi today. तर चला सुरू करूया. This is a show villa of Shobha, magnificent living room with an attached dining table and private pool with an open kitchen, and in the behind is a closed kitchen attached to the servant and a maid room. Then a single bedroom at the bottom with a lawn view with an attached washroom and an office space. Common entertainment space, double height ceilings, attached to a bedroom of good size with an attached washroom. Shower alone, good size washrooms. Reading area, washroom, with a full size balcony. Attached washroom. You can have a barbecue here, good size rooftop with an arrangement to close this and create a fourth bedroom. काल तर मी विसरलोच की मी मराठीमध्ये ब्लॉग करत होतो. एक घर आम्ही बघून आलो, पण आय फॉरगॉट. सो आजचा ब्लॉग आपण मराठीमध्ये करूया. आय हॅव रीच्ड माय ऑफिस. आय शो यू द एरिया आय वर्क इन. सॉरी. सो आज जास्त काही झालं नाही. आज आम्हाला ब्रीफिंग मिळाली युनियन प्रॉपर्टीज करून आहे त्यांच्याकडून, वेअर इन यू कॅन एंटर गुड साईज प्रॉपर्टी विच इज 20% डाऊन, आणि मग कन्स्ट्रक्शन कंप्लीट झाल्यावर आपल्याला मिळतं. बाकीची पेमेंट करायला लागते, जे की खूपशा इन्व्हेस्टर्सना घेऊन येऊ शकतं दुबई मार्केटमध्ये ॲट अ गुड प्राईस आणि गुड डिस्काउंट्स आणि एक चांगल्या युनिट बरोबर. तर ते एक चांगलं होतं. अदर दॅन दॅट आज मी मिस केल्या आहेत प्रचंड बसेस, कारण मला इकडे जायचं होतं तिकडे जायचं होतं, मग एंडमध्ये कुठे जायला नाही मिळालं. तर मग आता मी जाऊन बस पकडेन. बेसिकली मी आता एक नवीन बुक स्टार्ट केली रीड करायची, त्याचं नाव आहे व्हॉट टू से ॲज अ रिअल इस्टेट एजंट. तर त्याच्यामधून मी गोष्टी शिकतो आहे की कसं लोकांबरोबर बोलायला पाहिजे, आणि कसं बोलायला पाहिजेपेक्षा मी माझी एक वोकॅबलरी अशा
तऱ्हेने एक्सपांड करायचा प्रयत्न करतो आहे ज्याच्याने आपण लोकांकडून एक अपॉर्च्युनिटी मिळू शकते आपलं प्रपोजिशन पिच करण्यासाठी. आणि सेल्समध्ये आत्तापर्यंत जेवढं मी ऐकलं आहे आणि वाचलं आहे, सेल्समध्ये जो पण माणूस येतो त्याला इंट्रिन्सिकली खूप कॉन्फिडंट असलं पाहिजे. कारण जर तुम्ही कॉन्फिडंट नसू शकाल तर कोणी तुमच्याबरोबर डील नाही करणार. आणि डील नाही करणार करायला सुद्धा नाही पाहिजे, हे माझं मत आहे. कारण तुम्ही एक तुमच्या लाईफमधली खूप वर्षांची मेहनत एका जागेवर लावत असाल, तर यू शुड नॉट गो इन विथ अ पर्सन हू इज अंडर कॉन्फिडंट अबाउट द मार्केट, किंवा जो तयार नाही आहे, जो तुम्हाला सांगू नाही शकत माहिती तुमच्या प्रोडक्टबद्दल, किंवा जिथे तुम्ही जाता तिथे तुम्हाला सगळ्यात चांगलं बेनिफिट नाही करून देऊ शकत. जे आजच्या पॉईंटला मी खरं सांगितलं तर मला या मार्केटबद्दल एवढं माहिती नाही आहे, पण मी एक एफर्ट घेतो आहे. जेव्हा मी 9 वाजता येतो आणि आज मी थांबलो आहे आता ऑलमोस्ट 8 वाजायला 10 मिनटं आहेत, तर मी बसून ते एक टाईम घालतो आहे त्या मार्केटमध्ये. जे की मी जेव्हा कुठला कस्टमर असेल, एक स्पेसिफिक एरियाबद्दल विचारेल ज्याच्यात माझी एक्सपर्टीज झालेली असेल, ज्याच्यात मी माझ्याबरोबरचे 25 ते 30 वर्ष जे वर्षातले घातले आहेत त्यांनी त्यांच्या आयुष्यातले या इंडस्ट्रीमध्ये, त्यांच्याकडून जेव्हा मी फीडबॅक घेईन त्या एरियाबद्दल आणि नीट प्रेझेंट करेन आणि त्यांना एक चांगल्या पोझिशनवरती, एक चांगल्या डेव्हलपरबरोबर एक एंट्री पॉईंट करून देईन विथ देअर टर्म्स, तेव्हा मला स्वतःमध्ये कन्व्हिक्शन येईल की मी कोणाला तरी चांगल्या जागेवर घेऊन जातो आहे, रादर दॅन जस्ट सेलिंग फॉर कमिशन्स. आणि जे पण लोक कमिशनसाठी विकतात त्या लोकांना मार्केटमध्ये कन्व्हिक्शन नाही आहे, फक्त एक माणूस भेटला आहे आणि कधीतरी एक डील करून फक्त घरी जायचं आहे, अशा कारणासाठी मी या मार्केटमध्ये आलो नाही आहे. आणि हे मला कधीही पटलं नसेल ना. मला हे शिकवलं गेलं आहे की कोणाला फक्त एक ट्रान्झॅक्शनसाठी आपण डील करूया आणि पुढे बिल्ड करूया. म्हणून मी एक अशी कंपनी जॉईन केली ANROC, ज्याच्यात हे सगळं प्रमोटसुद्धा होत नाही. म्हणून आता माझ्याबरोबर चांगले मेंटर्स आहेत जे मला हेल्प करत आहेत. प्रत्येक मायक्रो मार्केटचं हिस्ट्री काय आहे, तिकडे इन्व्हेस्टर्सनी काय एंट्री घेतली होती, कशी एंट्री घेतली होती, काय प्रॉब्लेम्स फेस केले, कुठले डेव्हलपर्स आहेत ज्यांनी लेट केलं आहे. म्हणजे एवढं पण रोजी पिक्चर नाही दाखवलं आहे. म्हणजे जेव्हा पण आपण एका इन्व्हेस्टरला सांगू तेव्हा सगळंच चांगलं आहे या मार्केटमध्ये, हे एक चुकीची गोष्ट आहे आणि कुठल्याही माणसाने सांगायलासुद्धा नको. इथे थोडेसे डेव्हलपर्स आहेत जे खूप चांगल्या लेवलवरती मार्केटिंग करत आहेत, पण 6-6 वर्ष डिलेड प्रोजेक्ट. मी नाव नाही घेणार कारण इथे खूप पटकन डिफेमेशन केस लागते. पण एक कन्व्हिक्शननी जेव्हा माणूस विकतो तेव्हा एक चांगला प्रोडक्ट विकला पाहिजे, ह्याची एक मला स्वतः खात्री पटली आहे. गेल्या आता ऑलमोस्ट 10 दिवस झाले आहेत. अजून थोडा मी टाईम देईन. म्हणून मी आत्ता जे पण क्लायंटशी बोलतो आहे, कोल्ड कॉल करतो आहे, त्या लोकांना मी रिक्वायरमेंट विचारतो आहे, माझ्या सिनियर्सबरोबर बसतो आहे आणि एक प्रॉपर इन्फॉर्म डिसिजन घेतो आहे विथ माय सिनियर्स आणि त्यांच्याबरोबर बसतो आहे. मला जेव्हा पूर्णपणे कन्व्हिक्शन येईल या मार्केटमध्ये आणि जेव्हा मला हे लँडस्केप समजेल की मी माझ्या क्लायंट्सना प्रॉपरली गाईड करू शकेन, तेव्हाच मी आय विल गो ऑन आणि आय विल पिच दॅम द एंटायरिटी ऑफ दिस मार्केट फुल्ली ऑन माय ओन एक्सपर्टीज, जे की मी आत्ता नाही करणार आहे. आणि आत्ता जर मी केलं तर ते चुकीचं असेल. जर मी हे मुंबई मार्केटमध्ये कोणाला समजत होतो कारण मी त्या मार्केटमध्ये मोठा झालो होतो, मी बघितलं होतं सगळे प्राईस ट्रान्झॅक्शन्स, जे की मी या मार्केटमध्ये नाही बघितलं आहेत. या मार्केटमध्ये मला माहिती नाही आहे, पण मी समजून घ्यायचा एक एफर्ट घेतो आहे, विच इज अ बिग थिंग फॉर मी. कारण इथे खूपसे लोक आहेत, खूपसे ब्रोकर्स आहेत हू हॅव बीन इन टू द मार्केट आणि त्यांच्यात ती कन्व्हिक्शन आली. ती माझ्यात कन्व्हिक्शन येण्यासाठी वेळ लागेल, त्याच्यावर मी काम करतो आहे. अँड आय विल नॉट सेल समथिंग फॉर कमिशन्स. This is the thought of the day and a principle that I am grasping for myself before even selling anything. हे तर मला पटलं आहे. आता एक जर्नी आहे ज्याच्यात मी तुम्हाला एक्सप्लेन करेन की मी कसं आता डेव्हलपर्सबद्दल रिसर्च करतो आहे, काय करतो आहे आणि
या पुस्तकामधून पण जे काही मी वाचतो आहे, दिस इज अ कम्प्लीट सेल्स बुक. सो हाऊ टू कंट्रोल फ्रेम आणि कसं कॉन्व्हर्सेशन्स आपण हँडल केल्या पाहिजेत हे शिकवतात त्याच्यात. बेसिकली दुबई मार्केटबद्दल असं काही नवीन शिकवत नाही आहे, बट ॲट द सेम टाईम आय एम डुईंग माय रिसर्च, आय एम पुटिंग इन द आवर्स अँड आय हॅव फेथ इन माय सेल्फ की मी कोणाला चुकीच्या जागेवर तरी घेऊन नाही जाणार. देन अँड देन ओनली आय विल स्टार्ट पिचिंग इट टू द क्लोज वन्स. आणि मी कुठले वेगवेगळ्या टाईपचे कॅम्पेन्स करणार आहे ते पण मी व्हिडिओजमध्ये मोस्टली पोस्ट करेन. काल मी फॉर एक्झाम्पल स्टार्ट केलं माझं कॅम्पेनिंग ॲज अ व्हिजिबिलिटी कॅम्पेन मी बोलू शकेन स्वतःसाठी, जे की मी छोटंसं कॅम्पेन बोलायला पण नाही पाहिजे, पण जे काय एफर्ट्स मी स्वतःसाठी घेतो आहे एक ऑडियन्सपर्यंत पोचण्यासाठी त्याला मी कॅम्पेन बोलेन. तर मी एक फ्लायर बनवला ChatGPTवरून विथ माय करंट कंपनी डिटेल्स आणि करंट मार्केट्स जे मी फिरलो आहे, जसे की तुम्ही बघितलं आहे पहिल्याच्या व्हिडिओजमध्ये, आणि ते मी व्हॉट्सॲप स्टेटसवरती चालवलं. मला 20 ते 25 लोकांचे माझे क्लोज रिलेटिव्सचे मेसेजेस आले आणि त्यांना मी सांगितलं की मी आता काय करतो आणि कसं मूव फॉरवर्ड होणार आहे. हळूहळू त्यांना मी इन्फॉर्मेशन देईन जे मला समजेल मार्केटबद्दल, आणि जर त्यांना वाटलं तर ते इन्व्हेस्ट करतील, जर त्यांना नाही वाटलं तर ते नाही इन्व्हेस्ट करणार. नाव इट इज ऑलमोस्ट 8 o'clock आणि आता आपण निघूया, आपण आपलं बस पकडूया, कारण ऑलरेडी आपण 2 बस मिस केलेल्या आहेत. लाईट बंद करायला पाहिजे. वी आर द लास्ट वन टू गेट आउट टुडे. चला निघूया. सो आपण निघतो आहे. आता मी बस पकडेन, घरी जाईन आणि जेवणाचं काय ते बघायला पाहिजे. आय एम ग्रेटफुल टू हॅव ग्रेट रूममेट्स जे माझ्यासाठी घरी गेल्या गेल्या मला मोटिवेट करतात आणि माझ्यासाठी जेवण युजली तयार असतं. कधी कधी मला वाटतं आय एम जस्ट गुड ॲट ब्लॉगिंग व्हेन आय एम स्पीकिंग मराठी. पण we will continue this not because I'm not good at English, but एक जे फॉर एक्झाम्पल मराठी पण खूप सगळ्या रिजन्समध्ये वेगवेगळे बोलतात, तर आपल्याला एक डायलेक्ट कॅप्चर करता यायला पाहिजे आणि त्याच्यासाठीच मला पुश करतो आहे इंग्लिशमध्ये व्लॉग करण्यासाठी. तर ते डायलेक्ट मला पकडायचं आहे आणि ते पकडल्याशिवाय आपण थांबणार नाही आहोत. चुकीचं जागेत जातो तो आहे 10 मिनटं आहेत. तर ते डायलेक्ट मला पकडायचं आहे आणि त्याच्यासाठी मी मेहनत करतो. माझी ऑफिस एक खूप चांगल्या जागेवर आहे. जेव्हा तुम्ही प्रोॲक्टिव्ह असता, जसं की माझं जे टीम लीडर आहे सोफी, ती मला सांगते की यू हॅव टू बी प्रोॲक्टिव्ह. म्हणजे तुम्ही जाऊन लोकांना बोला. वेन युअर ऑफिस इज ॲट अ गुड प्लेस, फॉर एक्झाम्पल हू आर स्टेईंग इन मुंबई, माझे मेजॉरिटी ऑडियन्स मुंबईमधले आहेत. जर तुमचं ऑफिस BKCमध्ये असेल आणि तुम्ही तुमच्या आफ्टर आवर्समध्ये 15 ते 20 मिनटांमध्ये पण तुम्ही बाकीच्या लोकांना विचारलं की तुम्ही काय करता आणि तुमचं प्रोफेशन काय आहे, तर मग तुम्ही खूप लोकांना भेटू शकता, इंटरेस्टिंग लोकांना भेटू शकता. नॉट बिकॉज यू वॉन्ट टू सेल, बट यू वॉन्ट टू क्रिएट अ गुड रिलेशनशिप विथ दॅम. आणि कधी कधी वरच्याच पार्ट होतं चांगल्या लोकांना आपल्याला भेटायला. तर यू शुड नॉट बी अफ्रेड ऑफ टॉकिंग टू पीपल. हे माझ्यासाठी खूप चांगलं वर्कआउट झालेलं आहे आत्तापर्यंत, तर मी शेअर करतो. आणि बेसिकली मी ह्या चॅनलवरती काही शेअर करू शकतो कारण हे माझं चॅनल आहे. तर दिस इज द टिप फॉर पीपल हू डू एनिथिंग इन लाईफ.